अतिक्रमण कारवाई बी योग्य आहे, फक्त जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे, उड्डाणपूल व्हायला पाहिजे. अहो 10 वर्ष झालं हे आमदार लोक झोपलेत का? आता काय करतात हे? हा, आज तुम्हाला सांगतो मी, उद्घाटन करून 15 वर्ष झालं. गडकरी साहेब फक्त सोलापूरला बघा, ते तुम्ही मुंबई पुणे बघता, सोलापूरला बघा, लक्ष द्या. नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी बोरामणी नाका या ठिकाणी एका अपघातात एकाचा जागेच मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. टिप्पर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागेच मृत्यू झाला होता. या ठिकाणी आता प्रशासनाने आता कारवाई केलेली आहे. आता आपण या ठिकाणी पाहू शकतात, ते जे अतिक्रमण होतं, या ठिकाणी अतिक्रमण पथकाने देखील मोठी कारवाई केलेली आहे. कॅन्टीन होती, त्या कॅन्टीनचं अतिक्रमण जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलात तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात या ठिकाणी जे आहे अतिक्रमणाची मोठी कारवाई जी आहे ते करण्यात आलेली आहे. आणि काही नागरिक आहेत, नागरिकांकडून आपण देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, ज्या या ठिकाणी सकाळी जे अपघात झाला होता, अपघातानंतर जे आहे अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली आहे, काय सांगाल? अतिक्रमणाचा काय संबंध नाही, जड वाहतूकमुळं ॲक्सिडेंट होत आहे. उड्डाणपूल 15 वर्ष झाला. या ठिकाणी जे अतिक्रमणची कारवाई करण्यात आलेली आहे, अनेक जे खोके होते ते झालंय, सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे, विनाकारण सगळ्यांचं नुकसान झालंय. म्हणजे अतिक्रमण कारवाई योग्य नव्हती असं अतिक्रमण कारवाई बी योग्य आहे, फक्त जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे, उड्डाणपूल व्हायला पाहिजे. अहो 10 वर्ष झालं हे आमदार लोक झोपलेत का? आता काय करतात हे? हा, आज तुम्हाला सांगतो मी, उद्घाटन करून 15 वर्ष झालं. गडकरी साहेब फक्त सोलापूरला बघा, ते तुम्ही मुंबई पुणे बघता, सोलापूरला बघा, लक्ष द्या. या ठिकाणी उड्डाणपूल व्हायला पाहिजे, असं उड्डाणपूल व्हायला पाहिजे. उड्डाणपूल होल्याशिवाय पर्याय नाही, रस्ता. उड्डाणपूल झाल्याशिवाय हे ॲक्सिडेंट थांबत नाही. हा, काय सांगाल? या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई करण्यात आलेली आहे. जे का ज्याचं ते अतिक्रम असेल त्याला एक नोटीस द्यावं, ज्याचं ते काढून व्यवस्थित राहतील. अशा अपघातामुळे या ठिकाणी अनेकांचा बळी गेलेला आहे. त्या संदर्भात आपली काय मागणी असते? का नाही उड्डाणपूल व्हावं बघा, बारक्या लोकांना आणि लोकांना त्रास आहे. विनाकारण यार्डात, मार्केट यार्डाला लोक भरपूर जाते, व्यापारी लोक ते विनाकारण लोकांना त्रास आहेत. किती वेळा झाले साहेब? किती वेळा झाले? मग काय ऍक्सिडेंट किती वेळा झाले? परत आता काल झाले, लगेच 2 दिवसांनी झाले. आज सकाळी गरीब लोक कामाधंद्याला जाणार येणार, मग कसं यायचं तुम्ही ते सांगा. अहो कोण ॲक्सिडेंट झालं तर आम्ही सुचलावं लागतं. हो, इथं कोण येत पण नाही. तर ॲम्ब्युलन्स गाडी कधी ना कधी येणार, साहेब लोक कधी ना कधी येणार. त्यानंतर आता प्रशासनाने जे आहे अतिक्रमणची कारवाई केलेली आहे, योग्य आहे का? अहो साहेब, जे आता हे केलेलं आहे योग्य आहे. योग्य बदल व्हायला पाहिजे. बदल म्हणजे काय व्हावं लागलं साहेब? रस्ते आता मोठे केले आहेत, ते जे सिग्नलचं खांब वगैरे आहे जरा मागं घ्यावं. हे पुढं आलेले दिवाळी करा, जरा काय तर रोडला काय तर करा, मधल्या गतिक रोड करा, असं काय तर साहेब काय पाहिजे. ब्रेक मारत नाही, काय नाही. अच्छा, जे टिप्पर चालक आहे त्यांची स्पीड जास्त असते, असे पण लोकांची मागणी होती. त्यांची स्पीड जास्त असल्यामुळं त्यांनी टर्निंग मारताना 2 व्हीलरवर खाली येतात. किन्नर रस्ते काय नसतं टिप्परमध्ये, त्यांना मोठ्या गाड्या, त्यांना तर कसं दिसणार हो साहेब? ड्रायव्हर लोकांच्या पाठीमागे कम से कम किन्नर तर पाहिजे. जल्दी मागा हात करला वगैरेला गाडी जाणार तर कोणाचा परवा दिवशी बघा, बोरामणीचे पण दोघांचं या ठिकाणी साहेब कामाला जात होते त्यांनी बिचारे, तर कसलं झालंय बघा, टर्न मारले ते खाली, म्हणजे गाडीच्या खाली गेले. काल ते 56 गाड्यातले होते, त्याचा पाय गेला. रात्री 1:30 वाजता एक मुलीचा आणि एक ह्याचा काय ते वडील आणि मुलगी होती, त्याच्या पायाला म्हणजे पायच गेले त्यांचे. या ठिकाणी वारंवार अपघात होतं, फक्त बोरामणी नाक्यावरच अपघात होतं. काय नेमकं मोठं कारण आहे? जड वाहतूक बंद करा, जड वाहतूक बंद करा साहेब. पहिलं वाहतूक बंद व्हायला पाहिजे, जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे. जड वाहतुकीला टाइम पाहिजे. टाइम पाहिजे म्हणजे कसं, रात्री 9च्या नंतर चालू व्हायला पाहिजे. कारण इथं दिवसभर जड वाहतूक चालू असते. जड वाहतूक चालू असल्यामुळे इथं गर्दी वाढते आणि अतिक्रमण पण आहे इथं भरपूर. आता जे कारवाई झाले ना, ती योग्य कारवाई झालेली आहे, आम्हाला पटलंय. आणि रस्ता छोटा असल्यामुळे इथं लोकांना चालत यायला भीते ह्या वाहतुकीमुळे. तर आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की जे अतिक्रमण कारवाई झालेली आहे ते योग्य आहे आणि कारवाई झालीच पाहिजे, आणि यापुढे देखील आणि अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची देखील गरज असल्याचे या ठिकाणी काही नागरिकांनी सांगितलेलं आहे. तर आपण पाहत राहा सोलापूर सवेरा न्यूजसाठी मी साकिब शेख, सोलापूर. Now and press the bell icon. Never miss a